जय महाराष्ट्र. महायुतीतील काही मोजके 2-3 आमदार सध्या खूप फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे एस-एन-सीचे संजय शिरसाट, संजय गायकवाड आणि भाजपचे गोपीचंद पडळकर. म्हणजे संजय गायकवाड यांनी जे काही केलं त्या हॉटेलमध्ये आणि त्या मारहाणीनंतर त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला वाचवण्याचा किंवा आपण कसे बरोबर आहोत हे कॅमेऱ्यासमोर दाखवत बोलताना त्यांनी ज्या सहजपणे काही गोष्टी बोलल्यात ना, ते पाहून खरंच काळजी वाटते की ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था खरंच आहे का? कारण ज्या सहजपणे संजय गायकवाड प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते की काय ती किरकोळ मारहाण होती, माझ्यावर फक्त NC लागू होईल वगैरे. अहो, तुम्ही आमदार आहात, तुम्ही असे वागलात तर उद्या कुणीही उठून कुठल्याही हॉटेल चालकाला किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला अशाच पद्धतीने मारहाण करेल आणि नंतर म्हणेल की नाही, माझी पद्धत चुकीची होती पण माझा इरादा काय वाईट नव्हता. असं नाही चालत. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्याला मारलं ती पद्धत खरंच खूप धोकादायक होती आणि तुमचा इरादा खरंच त्याच्यामध्ये काहीही चांगला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे संजय शिरसाट, त्यांच्या त्या बॅगेमध्ये जे पैसे सापडले त्याच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे खूप किरकोळ गोष्ट असल्यासारखे ते जे बोललेत, तर एक लक्षात घ्या, तुम्ही कसे बसले आहात आणि कुठे बसले आहात त्याच्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही. मग तुमच्याकडे जो पैसा आहे ना, तो काय तुमच्या कष्टातला पैसा नाही आहे एकट्याच्या. तो शेवटी जनतेला माहिती आहे की तो पैसा कसा आलेला आहे, कुठून आलेला आहे. 2022पासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत राज्यांमध्ये. महानगरपालिकांमध्ये अप्रत्यक्षरित्या आमदारांचाच कंट्रोल आहे, राज्य सरकारचाच कंट्रोल आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि तो पैसा तो कसा आला असेल याची प्रचिती लोकांना आहे. तो काय तुम्ही लोकांसाठी नाही वापरणार की लोकांचे 4 कामं करण्यासाठी तुम्ही तो काय पैसा वापरणार नाही आहात. त्यामुळे उगीच त्याच्यावर नको ती स्पष्टीकरण न देता जर थोडी तरी काही वाटत असेल स्वतःला तर स्वतःच्या आमदारकीचा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अर्थात तुमचे मुख्यमंत्री साहेब आणि तुमचे प्रमुख उपमुख्यमंत्री साहेब ते काय त्या गोष्टी काही करणार नाहीतच, कारण त्यांनाच मुळात तो पैसा हवा आहे. आणि तिसरे म्हणजे सर्वात महान आमदार गोपीचंद पडळकर. आता या पडळकरांविषयी काय बोलावं, त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी कमीच आहे. म्हणजे त्यांचंच सरकार, त्यांचाच कार्यकुशल मुख्यमंत्री आणि तेच आंदोलनं करतात. म्हणजे दुधात भेसळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या विधानभवनात दाखवल्या. अहो, सरकार तुमचं, त्या सरकारवर त्या सरकार तुमचं, शिवाय प्रशासन तुमचं, प्रशासनावर कंट्रोल हा सरकारचाच असतो ना शेवटी. म्हणजे प्रशासन किती कुचकामी असलं तरी त्या कुचकामी प्रशासनाला जागेवर आणण्याचं काम हे शासनाचं असतं. शासन तुमचं, प्रशासनही तुमचंच आणि तरी देखील दूध भेसळीवर तुम्हीच आंदोलन करताय. अहो, किती वेड्यात काढायचं लोकांना. हे सगळं यासाठीच चालू आहे. म्हणजे सरकारसुद्धा हेच चालवणार, विरोध देखील हेच करणार. तो नुसता नावाला विरोध आहे. आता त्या विरोधामागची कथा वगैरे सगळ्या वेगळ्या असतील. त्यांचा काहीतरी वेगळा हेतूही असू शकतो त्याच्यात की बघा मी हे करतोय आणि हे एवढं बघा मग कसं, असंही असू शकतं, काय सांगता येत नाही. तर हे जे 3 महायुतीतले 3 मोठे नग आहेत, आता अजूनही काही दिवसांनी आणखीन काही थोडे थोडे बाहेर पडतीलच म्हणा. तर या पावसाळी म्हणजे मागचं एक अधिवेशन त्यांनी औरंगजेबाची कबर या गोष्टीवरून वाया घालवलं आणि हे पावसाळी अधिवेशन या अशा काहीतरी गोष्टी करून वाया घालवणार. थोडक्यात काय की जनतेच्या हातामध्ये तेव्हाही काही पडलं नाही आणि आताही काही पडणार नाही. महायुतीने जरा गंभीरपणे आपण जनतेसाठी तिथं बसलेलो आहोत याचा विचार करून काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवे होते, पण त्या कुठलीही गोष्ट महायुतीने केली नाही. साधा विरोधी पक्ष नेता निवडण्याची देखील हिंमत या महायुती सरकारने दाखवली नाही. इतके तर हे विरोधी पक्षाला घाबरतात आणि म्हणे आम्ही मजबूत सरकार. कसलं मजबूत, घाबरट सरकार एक नंबरचं. जय महाराष्ट्र.